लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत ते त्यांना माहिती, पण त्यांचा मूळ मुद्दा असा आहे, गांधी मैदानाला 5 कोटी आणली, रस्त्याला 100 कोटी रुपये आणले, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अमुक कोटी आणली. काम कुठं आहे? कामच नाही. सत्यात रूपांतर अजून काही झालं नाही. हे सरकार फसवं आहे. ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला त्यांना लाडक्या बहीण दिसल्या, आता त्या लाडक्या बहिणीमध्ये 50% काटछाट करून पुन्हा लाडक्या बहिणींना बाजूला दिली. लाडक्या बहिणींचं पैसे द्यायला सरकारकडं निधी नाही, फंड नाही, पैसा उपलब्ध नाही, तिजोरा कणकणाट झाले तिजोरी, म्हणून लगेच दारूचे रेट वाढवले. दारूचे रेट वाढवले. दारू पिणारा जो चांगली दारू पितो तो आता कंट्री लिकर करेल. एवढी डेंजर परिस्थिती आहे. म्हणजे राज्य शासनाला कुठल्याही परिस्थितीत 5 वर्ष कसं तरी आपल्याला सरकार न्यायचं आहे, सरकार चालवायचं असं उद्दिष्ट दिसतं.